गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता घेणार आहोत. तिचं नाव आहे आम्ही चालू हा पुढे वारसा. ही कविता सुद्धा जगदीश केळुसकरांनी लिहिलेली आहे. याच्या आधी पण आपण जगदीश केळुसकरांचं नाव घेतलंय मागच्या इयत्तेमध्ये. त्यांच्या कविता आपण गायन केल्या, कविता होती, प्रार्थना पण होती. ठीक आहे. तर आता त्यांनी इयत्ता 8वीच्या भाग 1 मध्ये जगदीश केळुसकरांची कवितेचं नाव आहे आम्ही चालू हा पुढे वारसा. बघा पाठ्यपुस्तकाचं नाव आहे आम्ही चालू हा पुढे वारसा. वारसा म्हणजे काय बरं? पहिला म्हणजे वारसा म्हणजे परंपरा. वारसा म्हणजे काय? परंपरा. म्हणजे वर्षानुवर्ष आपण तीच गोष्ट करत आलेलो आहोत नेहमी, त्याला काय म्हणतो आपण? परंपरा. मग जगदीश केळुसकर काय सांगतात आपल्याला या कवितेद्वारे? बघा, गुरुच्या शिकवणीतून गुरु कोणाला म्हणतो आपण? शाळेतील शिक्षकांना आपण गुरु म्हणतो. आपल्या घरी आपली आई आपला गुरु असते, बरोबर? तर गुरुच्या शिकवणीतून जे सद्गुण आपल्या अंगी आपण बांधतो किंवा बाळगतो, ते सद्गुण सत्कार्यात जावे म्हणजे गुरुने दिलेला वारसा हा पुढे ठेवण्यासाठी या गीतातून आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. तर आपण या ही जे गीत आहे ते वाचन करणार आहोत. वाचल्यानंतर त्याचा अर्थ मी तुम्हाला समजवणार आहे. आणि प्रत्येक 2-2, 3-3, 4-4 ओळी आहेत एक कांदामध्ये म्हणजे कडव्यामध्ये, ते आपण व्यवस्थित बघणार आहोत. बघा आता ऐका, वाचा आणि माझ्या मागे म्हणा. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, सगळ्यांनी बोट ठेवा, शब्द व्यवस्थित वाचा आणि उच्चारा. ठीक आहे. आणि ज्या शब्दाखाली तुम्ही अंडरलाईन करणार त्या शब्दाचा अर्थ लिहून घ्यायचा आहे, जो मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेला आहे. ठीक आहे. बघा आता, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. बघा आता आधी जे गुरु होते ते गुरु आपल्या शिष्याला कुठे शिकवायचे? एका मोकळ्या मैदानात गुरुकुलमध्ये, बरोबर? पण आता सगळ्या ठिकाणी इमारती झाल्या शाळेच्या मोठ्या. आता त्या इमारतीमध्ये रूम केले गेले जातात आणि त्या रूम मध्ये आपण शिक्षण घेत असतो, बरोबर? पण पहिल्याचं गुरुकुलचं जे वातावरण होतं ते छान होतं. मोकळ्या मैदानात मस्तपैकी त्या गुरुजवळ बसायचं आणि शिष्याने अभ्यास ग्रहण करायचा. गुरुने दिलेलं ज्ञान ते घेत राहायचं आणि दुसऱ्यांनाही देत राहायचं. म्हणून ज्ञानाचा साठा हा काय आपल्याजवळ अफाट असतो, फक्त तो आपण घेतला पाहिजे. बघा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. जसं आपल्या आईवडिलांनी जे कार्य केले, त्यांच्या आईवडिलांनी जे कार्य केलेले ते काय आहे? आपल्या आईवडील करत आहे, त्याच्यानंतर आपण करणार आहोत, आपल्यानंतर आपली पिढी करणार आहे. म्हणजे हा काय आलेला आहे? चालत आलेला वारसा. आता एखादा सण साजरा केला आपण, तर सण साजरा केला म्हणजे सण आला ना आपण साजरा केला असं होतं का? नाही. त्याची परंपरा पडलेली आहे. त्याचं काय आहे? परंपरा पडलेली आहे आणि त्या परंपरेनुसार आपण प्रत्येक सण प्रत्येक दिवस साजरा करत असतो. बघा आता मुलाने शाळेत शिकण्यास जेव्हा सुरुवात केल्यापासून ते शिक्षणाचा पूर्ण प्रवास होईपर्यंत कितीतरी शिक्षक त्या मुलाला भेटत असतात. प्रत्येक शिक्षकाकडनं त्या गुरुकडनं त्याला काही ना काही ज्ञानार्जन करता येतं, बरोबर? मग असं हे ज्ञान मिळवत तो त्या ज्ञानाचं ज्ञान आणि त्या मूल्य त्या आदर्शाची तो शिकवण घेत असतो. काय घेत असतो? त्या आदर्शाची शिकवण. आणि त्यामुळे आपण माणूस म्हणून आकारास येत असतो. आपल्याला चांगलं ज्ञान मिळालं, चांगल्या गोष्टी आपल्या आत्मसात झाल्या, तर आपण एक चांगला व्यक्ती म्हणून समाजासमोर उभे राहत असतो, असं आपल्याला या कवितेतून कळत आहे. म्हणजे ह्या ओळींचा अर्थ आणि आपल्या गुरुने दिलेले आपल्या अंगी असलेले सद्गुण म्हणजे काय? चांगले गुण. आणि हे चांगल्या गुणांची कायमस्वरूपी शिदोरी ही आपल्या सोबत असते. चांगल्या गुणांची शिदोरी असते ना. जर एखादा मुलगा वाईट असेल तर आपल्या मागे जाऊ का? नाही. चांगलं जे असेल त्याच्या मागे आपण जायला पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगलंच होतं. म्हणून ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा वारसा पुढे चालवणार आहोत. आमच्या ह्या पिढीपासून तर पुढच्या पिढीपर्यंत आम्ही ह्या वारशाला घेऊन जाणार आहोत, असं कवी या कवितेत सांगत आहे. बघा आता
पुढे काय आहे? तुम्हीच पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, कल्प वृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. बघा, पिता बंधू आणि स्नेही. पिता म्हणजे वडील, पिता म्हणजे काय? वडील. बंधू म्हणजे भाऊ आणि स्नेही म्हणजे नातेवाईक. बरोबर? तर स्नेही म्हणजे नातेवाईक, नातेमंडळी, आणि तुम्ही आमची काय आहे? माऊली. माऊली म्हणजे काय? आई. कारण आई जे ज्ञान देते ना ते मुलगा पटकन घेत असतो. म्हणून गुरुने दिलेले ज्ञान हे विद्यार्थी पटकन घेत असतात. त्यांना चांगल्या पद्धतीने कळत असतं आणि ते तिथे अभ्यासाला किंवा ज्ञानाचा जो सागर असतो ते घेत असतात. तर आता इथे तुम्ही पिता, तुम्ही बंधू, तुम्ही स्नेही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. कल्पवृक्ष म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे फळ देणारा वृक्ष. आपली इच्छा काय आहे? आपली इच्छा जी असेल त्या इच्छेप्रमाणे फळ देणारा वृक्ष, त्याला म्हटलेलं आहे कल्पवृक्षातली सावली. सावली म्हणजे छाया. आता कोणाची छाया बरं? पिता, बंधू आणि स्नेही. आपण जास्त करून कोणामध्ये वावरतो? आपल्या आई वडिलांचं ऐकतो, त्यानंतर आपल्या बंधूचं ऐकतो, आपल्यापेक्षा मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल त्यांचं ऐकतो, त्यानंतर आपण आपल्या आईचं ऐकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याकडून चांगले गुण शिकत असतो आणि ते आपण आत्मसात करत असतो. म्हणून तुम्हीच ज्ञानरूपी सूर्य बनवून आम्हा ज्ञानाचा कवडसा. कवडसा म्हणजे काय? झरोका, झोका. म्हणजे सूर्याचा प्रकाश जेव्हा एखाद्या खिडकीतनं खाली पडतो तेव्हा तो कसा दिसतो आपल्याला? झरोका. तसा हा प्रकाश, हे जे लोक ज्यांची नावं घेतली मी, त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पाडणारा झरोका असतो. ठीक आहे, कळालं यावरीलचा अर्थ तुम्हाला? ठीक आहे, आता मी पुढच्या गीताच्या त्या ओळी वाचते बघा. जिथे काल अंकुर बीजातले, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरही फुले, तिथे आज वेलीवरही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. बघा किती छान ओळी आहे. जिथे काल अंकुर बीजातले म्हणजे आता कोणता महिना चालू आहे? पावसाळ्याचा. पावसाचे दिवस चालू आहे, महिना आहे जुलै. तर ह्या दिवसामध्ये सगळीकडे काय असतं? हिरवगार असतं. कारण शेतकऱ्यांनी शेतामध्ये काय पेरलंय? बी पेरले. ते बी पेरल्यानंतर ते बीवर पाणी पडलेलं असतं आणि पाणी पडल्यानंतर ते बी काय होतं? अंकुर फुटतो. त्याला अंकुर फुटणे म्हणजे काय? मोड येतो. मोड म्हणजे कोंब. काय? कोंब. तर जिथे काल अंकुर बीजातले, जे बीज आपण पेरलेलं होतं तिथे त्या बीजाला अंकुर आलेला आहे आणि तिथे आज ती वेल खूप वाढलेली आहे आणि वेल वाढल्यामुळे त्या वेलीवर फुले आलेली आहेत आणि फुले आल्यानंतर त्या फुलांपासून काय तयार होणार आहे? फळ तयार होणार आहे. आणि एकदा फळ तयार झालं, ते छान झालं, परिपक्व झालं, तर त्या फलद्रूप होतो. म्हणजे आपल्या गुरुने दिलेली आपल्याला शिकवण ही एक फळाच्या रूपाने फलद्रूप होते. फलद्रूप म्हणजे काय? फलद्रूप म्हणजे या ठिकाणी जे शिक्षण आहे ते शिकवण, दिलेली शिकवण, आणि ते वृक्षाप्रमाणे मोठी होत जाते. वृक्षाप्रमाणे, कारण आपलं ज्ञान लहान असतं तेव्हा आपलं ज्ञान कमी असतं, जसं जसे आपण मोठे होत जातो तसं त्या वृक्षाप्रमाणे आपलं हे ज्ञान वाढत जातं. ठीक आहे, कळालं तुम्हाला याचा अर्थ? ठीक आहे, बघा आता आपण पुढच्या ओळी घेणार आहोत. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मणी घ्यास हा एक लाभो असा. बघा, गुरुने दिलेल्या ज्ञानाच्या शिकवणीतून आपण सारे काय? संयम, धाडस आणि पराक्रम शिकूया. धीरता म्हणजे काय? संयम. शूरता म्हणजे आपल्यामध्ये धाडस आलं पाहिजे आणि वीरता म्हणजे आपण पराक्रम केला पाहिजे. ठीक आहे, या शब्दांचा अर्थ. आणि थोर ज्ञान प्राप्तीने आपल्यामध्ये कशा प्रकारे नम्रता आणता येईल. चांगल्या पद्धतीने ज्ञान घेतल्यानंतर आपण स्वतःहूनच नम्र होत असतो. नम्र म्हणजे काय? लीन होणे त्या गोष्टीमध्ये, आणि नम्रता म्हणजे शांतपणे त्या गोष्टीचा अभ्यास करणे. आणि एकच ध्यास आपण आपल्या मनाला लागलेला असतो. कोणता ध्यास लागलेला असतो? ज्ञानाचा. मी अजून किती ज्ञान मिळवेल, किती भर टाकेल माझ्या ज्ञानामध्ये,
हा एक ध्यास असतो. ठीक आहे. म्हणून शिको धीरता शूरता वीरता धरू धूर विद्ये सवे नम्रता. जर आपल्यामध्ये संयम आला, धाडस आला आणि पराक्रमही आला तर आपण त्या ठिकाणी एक काय होतो, विद्ये सवे नम्रता. म्हणजे ही सर्व गोष्टी आपल्यामध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये नम्रपणा येत असतो आणि मनी हाच आपला एक ध्यास लागतो की आता आपण खूप छान पद्धतीने कोणतीही गोष्ट करायला लागलो. पुढचं बघा. जरी दृष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा. जरी दुष्ट कोणी करू शासन. दुष्ट म्हणजे काय? वाईट व्यक्ती. दुष्ट म्हणजे काय? वाईट व्यक्ती. जरी कोणी दुष्ट असतील त्यांना शासन म्हणजे काय? शिक्षा देणे किंवा दंडित करणे. बरोबर. तर करू जे कोणी गुणी आहेत त्यांचं गुणगान करू आणि जे कोणी सज्जन आहेत त्यांचेच आपलं नाव निघेल. म्हणून त्यांचेच आपल्याला काय करायचं आहे? पालन म्हणजे काय? रक्षण करायचंय. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला रक्षण करायचंय आणि हाच पक्का विचार, हाच निर्धार आपल्या सर्वांच्या मनात रुजवायचा आहे. आपल्या सर्वांच्या मनात काय करायचं आहे? रुजवायचं आहे. म्हणून जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन. वाईटच्या मागे आपल्याला जायचं नाही. आपल्याला चांगलंच करायचंय. चांगल्या रस्त्याने आपल्याला जायचंय. समजा तुमच्या समोर दोन रस्ते आहेत. एका रस्त्यावर काटे टाकलेले आणि एक रस्ता खूप छान आहे. तर तुम्ही कोणता रस्ता घेणार? काट्यांचा का छान? तर तुम्ही छान जो रस्ता आहे तो निवडणार. कारण काट्यांच्या रस्त्याने जाणार तर काट्या पायाला मुळू शकतो तुमच्या. बरोबर. त्रास होईल. पण चांगल्या रस्त्याने गेलात तर तुम्हाला चांगला मार्ग मिळेल. बरोबर. म्हणून आपल्याला रस्ता कोणता घ्यायचा ते आपल्यावर आहे आणि आपल्या आयुष्याची आपण वाटचाल करू शकतो. बघा आता या जगदीश ठाकूरांच्या कवितेमधील शेवटचं कडवं आहे. तुझी त्याग सेवा फळा ये अशी तुझी कीर्ती राही दाही दिशी अगा पुण्यवंत्या भल्या माणसा. अगा पुण्यवंता भल्या माणसा. पुण्यवंत म्हणजे काय? पवित्र. पुण्यवंत म्हणजे पवित्र माणसा. तुझी त्याग सेवा, तुम्ही जे पण त्याग केलेला आहे, जी पण सेवा केलेली आहे ते केल्यानंतर तुम्हाला फळ 100% मिळणार. तुम्ही खूप अभ्यास केला, परीक्षा पास झाला, चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळाले तर तुम्हाला फळ हे मिळणारच, चांगलंच मिळणार. तर अशी कीर्ती आपण चांगला अभ्यास केला, नावलौकिक मिळवला तर आपली कीर्ती म्हणजे नावलौकिक हा दाही दिशी. 10 दिशा म्हणजे काय? आपल्याला दिशा माहिती आहेत ना? तर ह्या 10 दिशांमध्ये आपला नावलौकिक होणार. म्हणून आपली ही कीर्ती 10 दिशांना अबाधित राहील. अशा पद्धतीने तुम्हाला या कवितेचा अर्थ कळाला. आम्ही चालवू हा पुढे वारसा. जगदीश ठाकूरांनी छान अर्थ सांगितलाय. तर ही कविता तुम्ही गायन करायची आहे, सगळ्यांनी पाठ करायची आहे आणि वहीमध्ये लिहून टाकायची. ठीक आहे.